अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग, कोढ़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 3, पुराना पेड़गांव रोड, पोस्ट ऑफिस के करीब, स्वामी फोटो स्टूडियो के बाजू। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। यूट्यूब चैनल डिजिटल मीडिया एटीएम गुरु, इसके बाय आशीष मगर, इन्होंने जो मराठा समाज के सर्वेक्षण को लेकर जो चल रहे हैं धांधलियां, उसे समझाकर बताने के लिए तफसीलवार जो जानकारी दी है, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी उन्होंने क्या कहा। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ, पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग, धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है, जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभणी। 8421522947, 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू झालेलं आहे आणि हे सर्वेक्षण सुरू झाले। आता जागोजागी हे सर्वेक्षक काय करत आहेत, प्रत्येक घराला भेट देऊन समाजाचं सर्वेक्षण करत आहेत। जवळपास 150 पेक्षा जास्त त्याच्यामध्ये प्रश्न आहेत, कॉलम आहेत, त्याचे वेगवेगळे भाग केलेले आहेत। पण सगळ्यात मूळ मुद्दा असा आहे की हे सर्वेक्षण नेमकं कशासाठी होते आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या सर्वेक्षणामध्ये जे जात आणि पोटजात जे लिहिलेली आहे, त्या पोटजातीमध्ये आपल्याला नेमकं काय लिहायचं आहे। म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण मराठा आहोत, मग आपण कुणबीतून मागणी करत आहोत, मग कुणबी म्हणायचं का, किंवा काय असं वेगळं सगळं चालू आहे। तिसरी आणखी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की हा जो सर्वे आहे, त्या सर्वेच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असं म्हणले की आम्ही लगेच काय करणार आहोत, विशेष अधिवेशन बोलवणार आहोत आणि त्या अधिवेशनातून मराठा समाजाच्या आरक्षणाचा आम्ही कायदा पास करणार आहोत। बरं, खरंच मग विधानसभेने विशेष अधिवेशन घेऊन जर अशा प्रकारचा कायदा पास केला तर ते आरक्षण टिकते का? ते आणि त्याबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सध्या या आरक्षणासाठी सगळ्यात जास्त म्हणजे सर्वेक्षणासाठी, मराठ्यांच्या सर्वेक्षणासाठी शिक्षकांना काम दिलेलं आहे। त्याच्यामुळे शाळेतले शिक्षक जे आहेत ते या कामाला लागलेत। शाळा सध्या बंद असल्यासारख्या परिस्थितीमध्ये आहेत आणि मग याचा परिणाम काय होणार आहे, असे 3 ते 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त संभ्रमात आहे तो मराठा समाज की नेमकी आपण माहिती काय द्यायची, काय लिहायचं, त्याचा परिणाम काय होणार आहे, आपली मूळ मागणी काय आहे आणि या सर्वेक्षणातून ती पूर्ण होणार आहे का। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या सर्वेक्षणामुळे मराठा समाज ओबीसी ठरणार आहे का, म्हणजे मराठ्यांची जात बदलणार आहे का, ती ओबीसी होणार आहे का। असे वेगवेगळे जे काही प्रश्न असतील ते सगळे प्रश्न घेऊन आज आपल्याला त्याच्यावर चर्चा करायची। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत जे काही लढाई लढलात आरक्षणाची, जे काही केलेलं आहे किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे, त्या सगळ्यांपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही नेमकं या सर्वेक्षणाचा काय गोंधळ आहे तो समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। नाहीतर आपलं असं होईल की आपण लढायला चाललोय पण आपल्याकडे शस्त्र असणार नाही, अशा पद्धतीची आपली पद्धत होईल। म्हणून सगळ्यात आधी एक गोंधळ समजून घेऊयात आपण। आणि गोंधळ समजून घ्यायचा असेल तर व्हिडिओ तुम्हाला काळजीपूर्वक ऐकावा लागेल, नुसतं ऐकायचंच नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ प्रत्येक शेवटच्या मराठा समाजाच्या व्यक्तीपर्यंत गेला पाहिजे आणि त्याला हे सगळं कळलं पाहिजे। याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे, कारण सध्या सोशल मीडिया सोडला तर महाराष्ट्रामध्ये एकही न्यूज चॅनल मराठ्यांना आता अग्रक्रमाने दाखवत नाही, मराठ्यांच्या लढ्याला दाखवत नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकही टीव्ही चॅनल्स जे आहेत, न्यूज चॅनल, ते मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई आता बिलकुल दाखवत नाहीत। दुसरी महत्त्वाची गोष्ट की माझं चॅनल हे महाराष्ट्रातलं एकमेव असं चॅनल आहे की जे मराठा समाजासाठी मागच्या 4 महिन्यापासून कोणतीही पर्वा न करता प्रत्येकाला आपण त्याच भाषेत चोख शब्दात उत्तर दिलेलं आहे आणि प्रत्येक वेळी आपण खरी बाजू समाजासाठी मांडलेली आहे। त्याच्यामुळे आपल्यावर जितक्या लोकांनी प्रेम केले तेवढ्याच लोकांनी आपला द्वेष सुद्धा केलाय, तेवढीच लोक आपल्यावर टपून सुद्धा बसलेत, पण तरी सुद्धा आपण घाबरलेलो नाही, कारण एक आपला नेतृत्व
माननीय मनोज जरांगे पाटील जर स्वतःच्या जीवाला घाबरत नसतील या लढ्यासाठी, तर आपण तर किरकोळ माणसं आहेत, आपल्याला तर हे करावंच लागणार आहे. चला तर पहा, सर्दी झालेली आहे थोडीशी, माफ करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे, आपण जे आता प्रश्न उपस्थित केले की हे नेमकं काय चालू आहे, तर बघा दोन महत्वाचे मुद्दे आहेत. दोन महत्वाचे मुद्दे कोणते आहेत बघा, तुम्हाला साधी गोष्ट लक्षात येईल की सगळ्यात महत्वाचे दोन काय मुद्दे आहेत. एक मुद्दा आहे की आपली मागणी, मूळ मागणी, मराठा समाजाची मूळ मागणी काय आहे. मूळ मागणी काय आहे आपली? मूळ मागणी आहे आपली ओबीसीतून आरक्षण. ओबीसीतून म्हणजे काय की मराठा कुणबी आहे म्हणून आरक्षण आम्हाला हवंय. आणि या बाबतीत आपल्याला सगळं, मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे हैदराबाद स्टेटच्या जनगणनेचे गॅजेटचे सगळे 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 पॉइंट सांगितले होते की कशा पद्धतीने 1881 ला मराठे म्हणजे कुणब्यांची संख्या किती होती, ती नंतर 1931 ला किती कमी झाली, डायरेक्ट 40-45 हजारावर आली, जी की 15-16 लाख होती. मग 16 लाख असलेले कुणबी अचानकपणे मराठवाड्यातून गायब होऊन 45 हजारच कसे काय राहिले, मग हे गेले कुठं? याचाच अर्थ काय की आज जे मराठा म्हणून आहेत ते सगळे पूर्वी कुणबीच होते. आणि मग आपण तेच म्हणत आहोत की आपण पूर्वीपासून कुणबी आहोत आणि म्हणून आम्हाला कुणबी म्हणून तुम्ही आरक्षण द्या. आणि कुणबी ऑलरेडी ओबीसी समाजामध्ये म्हणजे ओबीसीच्या कॅटेगरीमध्ये येतो आणि त्यांना ऑलरेडी आरक्षण आहे. मग जर आपल्याला कुणबी म्हणून आरक्षण पाहिजे असेल तर या मराठा समाजाच्या सर्वेक्षणाची गरज काय, हा पहिला मुद्दा. बघा, जर आपल्याला 50% आतलं मूळ कुणबी म्हणून आपल्याला आरक्षण पाहिजे असेल तर कुणब्यांचं सर्वेक्षण करण्याची आता गरज आहे का? नाही. तो ऑलरेडी कशामध्ये आहे? तो ऑलरेडी या ओबीसी मध्ये आहे, ओबीसी प्रवर्गामध्ये आहे. त्याच्यामुळे कुणबी म्हणून आपल्याला आरक्षण मिळण्यासाठी सर्वेक्षणाची गरज नाही. पहिला मुद्दा क्लिअर झाला. याचाच अर्थ सध्या जे सर्वेक्षण होत आहे ते 50% वरचं आणि ओबीसी बाहेरचं आरक्षण देण्यासाठीचं आहे. पहा, लक्षात आलं मूळ मुद्दा. कशासाठीचा सर्वे आहे? आपल्याला 50% वरचं आरक्षण मिळण्यासाठी आणि ओबीसीच्या बाहेरचं आरक्षण मिळण्यासाठी, जे आतापर्यंत 2 वेळा कोर्टाने नाकारलेला आहे, कोर्टाने फेटाळून लावलेला आहे, सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेला आहे. मग आता हे आरक्षण, हे जे सर्वेक्षण आहे परत पुन्हा कशासाठी आहे? हे त्याच गोष्टीसाठी आहे जे आतापर्यंत 2 वेळा फेटाळून लावलेलं आहे. म्हणजे जर आपण समजा काही लोकांमध्ये संभ्रम असेल की आता सर्वेक्षण खूप तातडीनं व्हायले, सर्वेक्षणासाठी एवढे मोठे लोक 1.5 लाख कर्मचारी आले, हा आलं ते आलं, आता सर्वेक्षण होणार आणि आपल्याला आरक्षण मिळणार, सपशेल चुकीचा आहे. आपली मूळ मागणी ओबीसीतून आरक्षणाची आहे. ओबीसी आरक्षणाला सर्वेक्षणाची कोणतीही गरज नाही, स्पष्टपणे समजून घ्या. दुसरा मुद्दा, जर या पद्धतीने यांनी सर्वेक्षण केलं तर हे आरक्षण देऊ शकत नाहीत. पण शिंदे साहेब जर म्हणले की आम्ही तुम्हाला कायदा करून आरक्षण देऊ, कुठून? विधानमंडळातून. मग विधानसभेमध्ये जर अशा पद्धतीचा कायदा केला तर त्या कायद्याला कोणताही अर्थ उरत नाही. यापूर्वी सुद्धा विधानसभेनं आपल्याला म्हणजेच इथल्या राज्य शासनानं आपल्याला आरक्षण दिलेलं होतं, ते आरक्षण टिकलं नाही. जर हे विधानसभेतलं आरक्षण किंवा हे जे शिंदे साहेब म्हणत आहेत की आम्ही काय करणार आहोत बाबा, हे सर्वेक्षण संपलं की सगळा डाटा गोळा करणार आहेत आणि सगळा डाटा गोळा केल्यानंतर आम्ही काय करणार आहेत, विधानसभेचं म्हणजे विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवणार आहेत आणि ते अधिवेशन बोलवल्यानंतर आम्ही त्याच्यात मराठा आरक्षणाचा कायदा पास करणार आहेत आणि मग ते मराठ्यांना आरक्षण लागू होईल. सपशेल खोटा आहे. कारण विधिमंडळाच्या कायद्यानुसार आपल्याला आरक्षण मिळू शकत नाही. आपल्याला कायद्याला आरक्षण कधी मिळेल की आपण जर इथून ठराव पास केला, तो केंद्राकडे पाठवला आणि केंद्र शासनाने संसदेमध्ये ठराव पास केला, नुसता पासच केला नाही तर तो पास करून परिशिष्ट 9 मध्ये टाकला. पहा, परत लक्षात घ्या, कशामध्ये? परिशिष्ट 9 मध्ये जर टाकला तरच आपल्याला ते आरक्षण मंजूर होऊ शकतं. ते आरक्षण आपलं म्हणजे अबाधित राहू शकतं, टिकू शकतं. पण परिशिष्ट 9 मध्ये टाकण्यासाठी केंद्राची तयारी असावी लागते. आतापर्यंत 2 वेळा मोदी साहेब इथं आले, महाराष्ट्रात आले 3 वेळा. एकाही वेळेला त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल शब्द सुद्धा काढला नाही. म्हणजे याचाच अर्थ सध्या जे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे त्या सरकारनं या विषयावर केंद्रासोबत चर्चा केलेली नाही. चर्चा केली असती, ते जर महाराष्ट्राबद्दल त्याच्यात बोलले असते, मराठा आरक्षणाबद्दल जर केंद्राला बोलले असते तर 100% मोदी साहेब काही ना काहीतरी आपल्या आरक्षणाबद्दल बोलले असते. पण असं घडलेलं नाही. याचा अर्थ इथं यांनी कायदा करून काहीच फायदा नाही. आता कायदा करून फायदा नाही, पण जर समजा केंद्रानं कायदा केला तर मिळू शकते असं जे म्हणतोय आपण, पण त्याच्यामध्ये सुद्धा आता सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम तयार झालेला आहे. काय प्रॉब्लेम तयार झालेला आहे तो सुद्धा समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. बघा, मूळ मुद्दा पहा, आता जात मराठा म्हणून लिहायची का कुणबी म्हणून लिहायची, हा पहिला मुद्दा. आता
मराठ्यांचं सर्वेक्षण सगळीकडे होत आहे, मराठा समाजाचं सगळे शिक्षक बांधव सर्वेक्षणाला तिथं गेलेले आहेत, त्यांच्या घरोघरी जाऊन विचारत आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी आता काय करत आहेत लोक की जात मराठा सांगत आहेत, पण पोट जातीमध्ये मात्र कुणबी लिहित आहेत. आता कुणबी लिहिल्यानं काय होणार आहे बरं? कुणबी लिहिल्यानं आपलं दोन प्रकारे नुकसान आहे. किती प्रकारे? दोन प्रकारचं. पहिली गोष्ट, हे सर्वेक्षण जे आहे या सर्वेक्षणातून कोणताही मराठा कुणबी होणार नाही, कारण सर्वेक्षणातून कोणतीही जात ठरत नसते. जात ही पूर्वापार चालत आलेली असते. जातीमध्ये कायदा करून बदल करता येत नाही किंवा ती नव्यानं निर्माण करता येत नाही, किंवा आणखी महत्वाचं म्हणजे ती अशा सर्वेक्षणातून मराठ्याचं कुणबी होऊ शकतं का? तर बिलकुल होऊ शकत नाही. कुणबी होण्याचा काही एक संबंध नाही. म्हणून जर आपण कुणबी म्हणून लिहिलं, काय लिहिलं? कुणबी म्हणून जर त्याच्यावर लिहिलं तर ते व्हॅलिड होणार नाही. आपण कुणबी तर होणारच नाही. पण दुसरी महत्वाची गोष्ट काय ठरेल की इथली जी मराठा आहेत ही मराठा संख्या मात्र कमी होईल. म्हणजे आता जे 32% सांगितलं होतं गायकवाड अहवालानं, ते जर प्रत्येक मराठ्यानं असं कुणबी टाकलं तर ही येईल 10%वर 12%वर, कारण लोक कुणबी टाकायलेत. आणि मग 10 ते 12% जर मराठी राहिले आणि मग मराठ्यांना जर 50%च्या वरचं केंद्रानं असं कायदा करून आरक्षण दिलं तर त्या 12%च्या 50% म्हणजे 6% मराठ्यांना आरक्षण किती मिळणार भाऊ? मग 6%. 50%च्या वरचं ते बी केंद्रानं कायदा करून दिलं तर. म्हणजे घेणं देणं खंदील लावून येणं यालाच म्हणतात. एकतर सर्वेक्षणामध्ये संभ्रम निर्माण करायची. तुम्ही मराठा समाजाचं सर्वेक्षण करत आहात, मग त्याच्यामध्ये पोट जातीचा कॉलम कशासाठी आहे? मूळ मुद्दा पोट जातीचा कॉलमच असण्याची गरज नाही, कारण मराठ्यांच्या ज्या पोट जाती आहेत, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा, हे तर ऑलरेडी त्या आरक्षणामध्ये आहेत. मग मराठा ही जात लिहिली असताना त्याच्यात पोटजात लिहायची काय गरज आहे? म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का तिथं कोणी 96 कुळी लिहावं, कोणी 92 कुळी लिहावं, कोणी 11 मासे 12 मासे 1756 कुटाने लिहिली पाहिजे? नाही, हे चुकीचं आहे. आणि जर कोणी याच्यामध्ये कुणबी म्हणून असं लिहित असेल तर त्याचे दोन नुकसान सांगितलेत मी तुम्हाला. एक तर मराठ्यांची संख्या कमी होईल, कारण हा सर्वे कशासाठी आहे? मराठ्यांना 50%च्या वरचं वेगळं आरक्षण देण्यासाठीच आहे. आणि वेगळं आरक्षण जर घेतलं त्याच्यामध्ये मराठ्यांची संख्या जर निघली 12% आणि 10%, कारण आपण कुणबी लिहिल्यामुळं, तर द्यायला धडतं कुणबीचं सर्टिफिकेट मिळणार नाही, कुणबीतून तर मिळणारच नाही त्यांना आरक्षण. पण इकडे मराठ्यांची संख्या कमी होईल, आणि मराठ्यांची संख्या कमी झाली तर मराठ्यांना आरक्षण मिळेल ती बी 5 आणि 6%, कारण 10 आणि 12% कुणबी भरले म्हणजे मराठा भरले तर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. त्याच्या पुढे जाऊ आपण आणखी. दुसरा महत्वाचा मुद्दा काय? शिक्षकांना सर्वे दिलाय, सगळ्या शिक्षकांना सर्वे दिलाय. आता शिक्षकांना सर्वे दिल्यामुळे काय झालं? समजा माझी शाळा, याच्यावर 8 शिक्षक असतील, 8 पैकी फक्त एकच शिक्षक शाळेवर आहे, बाकीचे 7 शिक्षक सर्वे करायचे. काही काही ठिकाणी शाळा बंद आहेत, काही काही ठिकाणी शाळेवर कोणीच नाही. छोट्या शाळा ज्या आहेत त्या दोघाला, जिथं 2 शिक्षक आहेत दोघांना ड्युटी आहेत. मग अशा वेळेला शाळा बंद राहत आहेत किंवा शाळेवर एक शिक्षक 8 वर्ग सांभाळत आहे, मग तो सगळे शिक्षक ते सगळे वर्ग घेऊन एकत्र बाहेर कुठेतरी ग्राउंडला बसत आहे, त्यांना काहीतरी सांगत आहे. अशा वेळेला समाजामध्ये एक भयानक चित्र निर्माण होत आहे. आणि ते चित्र म्हणजे असं की या मराठा समाजामुळे, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यापायी प्रत्येक गावामध्ये सर्वच समाज बांधव राहतात, वेगवेगळ्या 18 पगड जाती राहतात, वेगवेगळ्या धर्माची लोक राहतात. मग त्यांना असं वाटतंय की या मराठ्याच्या आरक्षणापायी आमच्या लेकराच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय. 10-10, 12-12 दिवस या शाळा कदाचित बंद राहतील किंवा त्याच्यामध्ये एकच शिक्षक राहील. मग 10, 12, 15 दिवसाचं मुलांचं नुकसान कोणामुळे होत आहे? मुलांच्या शिक्षणाचं नुकसान कोणामुळे होत आहे? तर हे होत आहे मराठा समाजामुळे. आणि मग मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीमुळे नुकसान होत आहे. म्हणजेच इतर सगळ्या जाती, इतर सगळ्या धर्मांच्या मनामध्ये मराठ्यांबद्दल रोष निर्माण होत आहे. मला सांगा, प्रत्येक जिल्हा परिषदेला एम्प्लॉयमेंट ऑफिस आहे, त्याच्यामध्ये हजारो जिल्ह्यातील तरुणांनी, सुशिक्षित तरुणांनी आपली नोंद केलेली आहे. असे सगळे पडलेले असताना त्यांना पैसे देऊन सर्वेला का घेतलं नाही, हा मूळ मुद्दा आहे. शिक्षकांनाच का घेतलं बरं? घेतलं तर घेतलं, त्यांना 24/7 काम करायला सांगितलंय माननीय मुख्यमंत्र्यांनी. 24/7 म्हणजे 24 घंटे शाळेवर जायचं नाही, कुठंच जायचं नाही, काहीच नाही. म्हणजे हे एक प्रकारे मराठ्यांच्या विरोधात गावगाड्यामध्ये सुद्धा वातावरण तयार झालं पाहिजे आणि त्यांच्यामुळे आमच्या लेकराचं नुकसान झालं पाहिजे. मग एक शिक्षक एवढे लेकरं सांभाळू शकत नाही. समजा एका वर्गात 40 मुलं धरली तर 8 वर्गाचे 8 × 32 300, 350 विद्यार्थी एक शिक्षक सांभाळू शकत नाही. म्हणजे त्यांच्यात भांडणं व्हावीत, काहीतरी व्हावं, मग ते घरी जावं, घरून मग लोक शाळेत यावं. मग मास्तरच नाहीत, मास्तर कुठे गेले तर सर्वेक्षणाला गेले, आणि मग सर्वेक्षणाला गेले तर कोणामुळे गेले तर मराठ्यांमुळे गेले. आणि मग मराठ्यांच्या विरोधात अशा प्रकारचं वातावरण तयार होण्याची शक्यता नाकारता येते का? नाही. म्हणजे मराठ्यांच्या विरोधात रोष निर्माण होऊ शकतो. ह्या सगळ्या बाबी आपण इथं समजून घेतल्या पाहिजे. याच्या पुढे जाऊ आपण. आणखी महत्वाचं म्हणजे की मुख्यमंत्री जे बोलले
की आम्ही विशेष अधिवेशन घेऊ, तर त्या विशेष अधिवेशनाचा काही एक फायदा होणार नाही. कारण आपल्याला अशा पद्धतीने सर्वे केल्यानंतर एक तर मराठ्यांची संख्या कमी होईल, मराठ्यांची कमी झालेली संख्या त्या आरक्षणात कमी भेटेल, म्हणजे एकंदरीत सगळीकडूनच आपली नौका जी आहे ते बुडतीकडे चाललेली आहे. त्यामुळे हे जे सर्वेक्षण आहे हे निव्वळ आणि निव्वळ कुणबी किंवा ओबीसी या दोन्ही गोष्टीशी संबंध नसलेलं सूत्रामय, म्हणजे एवढूसाही संबंध नाही. त्याच्यामुळे या सर्वेक्षणाला कोणीही बळी पडू नका. सर्वेक्षण तुम्हाला जे प्रश्न विचारतील ते खरी खरी उत्तर द्या आणि मोकळं व्हा. या सर्वेक्षणानं आपल्याला आरक्षण मिळत नाही आणि मिळालं तर अशा प्रकारचं कमी मिळेल आणि तीच त्याची इच्छा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला समाज सुशिक्षित असून सुद्धा अशा गोष्टींना बळी पडतोय. या सर्वेक्षणावर काही लोक इतके खुश झाले की म्हणले आता लगेच सर्वेक्षण होणार आणि लगेच आरक्षण मिळणार. म्हणजे हे बघा किती चुकीच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी व्हायल्यात हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि जर हे असं चालू राहिलं तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण बिलकुल मिळणार नाही. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईला जात आहेत. सगळ्यात महत्वाचं काम आहे की त्यांच्यासोबत जास्तीत जास्त लोकांनी गेलं पाहिजे, करोडो लोक मुंबईमध्ये दिसले पाहिजे आणि तरच शासनावर दबाव पडसेल, नाहीतर शासनावर दबाव येणार नाही. शासन आपली मागणी मान्य करणार नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत मुंबईला जाणं, जर मुंबईला तुम्ही गेले नाही तर हे कदापिही शक्य होणार नाही. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा. आता दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो, हे सगळं तर चालूच आहे, आपण सगळ्याच गोष्टी समजून सांगत आहोत, पण हे सगळं करत असताना ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत किंवा लहान मुली आहेत किंवा जे 4थीला 5वीला 6वीला 7वीला 8वीला शाळेमध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी काम करतो आहे आणि जीव तोडून काम करतोय. जसं मी आपल्या मराठा समाजासाठी काम करतो तसं सगळ्याच बहुजन लोकांसाठी मी हे काम करत आहे. आणि बहुजनांसाठी काय महत्वाचं काम करत आहे तर पहा, तुम्हाला सांगतो मी. पहा, आपण काय केलंय, इयत्ता 5वीला म्हणजे आता जे सध्या 5वीला असतील ते 5वीला असणारे, सध्या 5वीला असणारे आणि त्याचबरोबर सध्या 5वीला असणारे आणि उन्हाळ्यामध्ये जे घरीच राहणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी आपलं नवोदय प्लस स्कॉलरशिपची एक बॅच चालू केली आहे 5 फेब्रुवारी ते 30 मेच्या दरम्यान. 5 फेब्रुवारी आणि 30 मे पूर्ण 4 ते 5 महिने ही बॅच चालेल आणि ही बॅच एटीएम गुरु एज्युकेशन या ऍप मध्ये चालेल. एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं आपलं एक दुसरं चॅनल सुद्धा, याच्यावर मी फक्त शैक्षणिक बोलत असतो किंवा शिकवत असतो, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये त्या चॅनलची आणि त्या याची लिंक सुद्धा टाकलेली आहे ऍपची. ते ऍप जर तुम्ही घेतलं तर फेब्रुवारी महिन्यापासून शाळेला दुपारून सुट्ट्या लागतात. दुपारून सुट्ट्या लागल्यावर आपली मुलं अभ्यास करत नाहीत, नुसतं खेळतात, उन्हाळ्यात सुद्धा खेळतात, तर त्यांचा नियमितपणे अभ्यास घेतला जाईल. त्यांचं नवोदय स्कॉलरशिपची सगळी तयारी करून घेतल्या जाईल. त्याच्यामुळे त्या मुलांना ते शक्य असेल तर कमीत कमी पैशात ठेवलंय आपण, काही नाही. बघा, नवोदयची आजकाल हॉस्टेलला जर ठेवलं तर एका वर्षाची 40-40 हजार रुपये फीस आहे नवोदयची. ऑनलाईनची फीस 1000 रुपये महिन्यानं शिकवतात लोक. मी पूर्ण सिलेबस एकदम कमी पैशात शिकवत आहोत. त्यातही तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो की जे कोणी मराठा आरक्षणामध्ये ज्या लोकांनी आत्महत्या केलेली असेल, ज्या बांधवांनी आत्महत्या केलेली आहे, त्यांच्या घरातलं जर कोणी असेल तर त्यांच्यासाठी माझी बॅच फ्री आहे. तशा लोकांनी, तशा बंधुभावांच्या घरच्यांनी कोणीतरी माझ्यासोबत संपर्क करा आणि मला सांगा की बाबा असं असं झालं, या गावचे आम्ही आहेत आणि आमच्या घरच्यांनी इथं अशा प्रकारची आत्महत्या केलेली आहे मराठा आरक्षणासाठी, ती बॅच त्यांना फुकट असेल. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे यांच्या लेकरांना सुद्धा ही बॅच फुकट असेल. 1 रुपया सुद्धा आपण त्यांच्याकडून घेणार नाहीत. त्यांना आपण फुकट शिकवण्याची जबाबदारी आपण स्वतः घेणार आहोत. चला ठीक आहे, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो सगळीकडे शेअर करा, सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. देसी जड़ी बूटियों से इलाज का एकमात्र केंद्र हकीम मौलाना उबैदुर रहमानी मिसबाही इनका नूरी शिफा खाना। हर स्टेज का कैंसर, किडनी की खराबी, लीवर की खराबी, हर तरह का शुगर, बालों की हर तरह की समस्या, पीठ व किडनी की पथरी, बवासीर, हर्निया, अपेंडिक्स, बीपी की कमी व ज्यादती, पीलिया, हर तरह का चर्म रोग, हर तरह का पेट रोग, सफेद दाग, साटिका, यूरिक एसिड, हार्ट, डिप्रेशन, अल्सर, नाक कान गले की बीमारी, आँख की हर तरह की समस्या, टॉन्सिल, हर तरह का न्यूरो रोग, मिर्गी खून की कमी, हर तरह का ट्यूमर आदि का इलाज सफलतापूर्वक किया जाता है। पता बलरामपुर चौराहा से चौक रोड, बैरागी कॉलोनी, तुलसीपुर, जनपद बलरामपुर, यूपी। तुलसीपुर में मिलने का समय सुबह 11 बजे से 6 बजे तक हर माह की 1 तारीख से 20 तारीख तक रहेगा। परभणी में मिलने का समय सुबह 10 बजे से रात 10 बजे तक हर महीने के आखिरी हफ्ता 23 तारीख से 30 तारीख तक रहेगा। परभणी का पता दरगाह रोड, आजम चौक से आगे, तवक्कल मेडिकल के करीब, परभणी, महाराष्ट्र। अधिक जानकारी के लिए मोबाइल पर संपर्क करें। मोबाइल नंबर 9793041936 9175546259।
हमारे न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रहे हैं, इसके लिए लाइक करें, शेयर करें, कमेंट करें, सब्सक्राइब करना ना भूलें। हाँ, आपके कमेंट्स आना और आपके लाइक आना हमारे लिए इसलिए ज़रूरी है कि हम आपको न्यूज़ हमारे बेहतर से बेहतर आपको दे सके। इसके लिए हमारे पास से जो प्रकाशित किए जा रहे हैं उसके जो न्यूज़ है आपको किस तरह पसंद आ रहे हैं, इसके लिए लाइक ज़रूर करें। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.